महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पहिल्यांदा पालघर जिल्हा दौऱ्यावरती येणार आहेत आणि या ठिकाणी विविध विकास कामाचा असेल आणि विविध जे करार आहेत हे सुद्धा या ठिकाणी करणार असल्याचं सुद्धा शासकीय रिपोर्टकडून माहिती मिळालेली आहे। आणि आता स्वतः माझ्यासोबत माजी आमदार विवेक पंडित आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत। सर, काय सांगणार की मुख्यमंत्री हे पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत, आज विविध प्रोग्राम आहेत, आपण सुद्धा या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। याचा आनंद आहे की माननीय देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा या पालघर जिल्ह्यामध्ये येत आहेत। आपल्याला कल्पना आहे की पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे। 10 वर्षापेक्षाही जास्त कालावधी उलटला आहे की ज्यावेळेला हा जिल्हा स्वतंत्र झाला आहे। त्यामुळे या जिल्ह्याचे असे स्वतंत्र प्रश्न आहेत। या निमित्ताने मुख्यमंत्री महोदय या प्रश्नांकडे लक्ष घालतील असा विश्वास आहे। आजचा जो कार्यक्रम आहे तो धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान, धरती आबा म्हणजे भगवान बिरसा मुंडा यांच्या नावानं हे अभियान आहे। आणि याच्या आधी PM जनमन हे कातकरी किंवा आदिम जमातीकरताचं आदिवासींसाठीचं अभियान होतं। त्यानंतर हे आता सर्व आदिवासी त्यामध्ये सामील होणार आहेत। हे केवळ पूर्वी फक्त आदिम जमात म्हणजे आपल्याकडे कातकरींच करता, आता या सर्व आदिवासींना जितके पाडे आहेत त्यांना सुविधा देणं, व्यक्तिगत लाभाच्या योजना देणं या संदर्भातलं हे अभियान आहे। त्याचबरोबर वाढवण पोर्ट, वाढवण बंदर आणि आपल्याकडलं जे ITI आहे याच्यामध्ये इथलं भूमिपुत्र जास्तीत जास्त कुशल व्हावा, त्याला कौशल्याची कामं त्याला मिळावीत या दृष्टीने एक सामंजस्य करार होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जे तापमान वाढते सर्व जागतिक पातळीवर, आपण त्याचा अनुभव घेतो क्लायमेट चेंजच्या बद्दल, तर त्यामध्ये ऑक्सिजन जास्तीत जास्त निर्माण करणारं आणि कार्बन खेचून घेणारं असं जे झाड आहे किंवा ते गवत आहे आपण म्हणू त्याला बांबू, तर बांबूची लागवड श्रमजीवी संघटनेने जिल्हा प्रशासनामार्फत महाराष्ट्र सरकारच्या बरोबर 1 कोटी बांबू ठाणे आणि पालघरमध्ये लावायचं ठरवलेलं आहे। त्याची सुरुवातसुद्धा आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विरार फाट्याला कणेर गावात होणार आहे। आणि त्यानंतर वसईच्या आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन हे मुख्यमंत्री करणार आहेत असा त्यांचा कार्यक्रम आहे। माझी अपेक्षा आहे या निमित्ताने की या जिल्ह्यातले शिक्षणाचे, विशेष करून आरोग्याचे जे प्रश्न आहेत की इथे सिव्हिल हॉस्पिटल नाही आहे, जवारचं हॉस्पिटल 11 वर्षापेक्षा जास्त काळ झाली, त्याची वीट रचली गेलेली नाही आहे, ट्रॉमा सेंटर आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत, याकडे माननीय मुख्यमंत्री लक्ष देतील आणि या दौऱ्याच्या निमित्ताने या जिल्ह्याकडे अधिक लक्ष देऊन हा जिल्हा विकसित होईल। निश्चितच हे होते श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार विवेक पंडित। आजचा जो मुख्यमंत्र्याचा दौरा आहे हा दौरा या जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण दौरा असणार आहे। आणि या जिल्हा हा जो आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि या आदिवासी बहुल जिल्ह्यामधले जे काही विविध प्रश्न आहेत हे प्रश्न सुद्धा या मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यानिमित्त मार्गी लागतील असा विश्वास सुद्धा आमदार विवेक पंडित यांनी व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।